म्हणजे तुम्ही अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आपला आजचा भाग आहे आरीवर्क क्लाससाठी। हा दुसरा भाग आहे आपला। मी पहिला भाग अपलोड केलेला आहे आणि पहिल्या भागात मी सांगितलं आहे की आरीवर्क क्लाससाठी आपल्याला लागणारे साहित्य मी त्याच्यात तुम्हाला सर्व साहित्य काय लागणार आहे आपल्याला ते सर्व साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजे क्लासला सुरुवात करायच्या आधी आपल्याला आधी साहित्याची गरज असते। म्हणजे आपल्याला साहित्याशिवाय आरीवर्क क्लास चालू करता येत नाही। मी तुम्हाला साहित्य सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही साहित्य तुम्ही आणलंच असणार। चला तर मग करूया का आपण सुरुवात। इथे मी ही रिंग घेतलेली आहे। रिंगचे लहान मोठे प्रकार असतात, म्हणजे रिंगची लहान मोठी साईज असते। पण आपण आरीवर्क क्लास करणार आहोत म्हणून मी इथे ही मोठ्या साईजची रिंग म्हणजेच मोठ्या साईजची मी स्टँड घेतलेला आहे। ही रिंग आपली 18 इंचाची रिंग आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं वर्क करता येतं या स्टँडवर। जॉईंट करायच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय साहित्य लागणार आहे आज आपल्याला शिकण्यासाठी। मी इथे हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे, ब्लॅक कलर। हा पीस आहे 80 सेंटीमीटरचा पीस आहे आणि आपल्याला आज लागणार आहे जरीचा थ्रेड, गोल्डन मध्ये आहे, कटर, पेन्सिल आणि लाईन आखून घेण्यासाठी ही स्केल लागणार आहे। सुरुवात करायच्या आधी स्टँड कसं लावायचं ते बघूया। हे असं ठेवायचंय, हे बघा बघू शकता तुम्ही। अंगठ्याने असं प्रेस करून ठेवायचं, हे जे नट आहे ते, आणि असं फिरवायचं। व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं। हे बघा व्यवस्थित असं मी पॅक करून घेतलेलं आहे। आता रिंग मध्ये कपडा कसा टाकायचा ते बघूया। आधी आपल्याला ही रिंग घ्यायची आहे, याच्यात कपडा अडकवल्यानंतर मग जी ही रिंग आहे ही त्याला लावायची आहे। आणि आपल्याला ही रिंग याच्यावर अशी बसवून घ्यायची। व्यवस्थित बसत नसेल तर थोडं लूज करून घ्यायचं आणि मग त्याच्यात अशी बसवून घ्यायची, टाईट करायची। जो हा स्क्रू दिलेला आहे ना हा व्यवस्थित असं फिट करायचं इथे। आता हा कपडा आपला इथे लूज आहे, हा कपडा असं व्यवस्थित असं खेचून घ्यायचं। हे बघा असं एका साईडला असं पकडायचं आहे, एका हातात तिकडं असं घ्यायचं आणि असं इकडूनही खेचायचं, म्हणजे टाईट बसवायचा हा कपडा। टाईट बसला ना तरच आपल्याला इथे व्यवस्थित असं वर्क करता येतं। आता इथे आपण हे व्यवस्थित असं फिट करून घेतलेला आहे कपडा। तुम्हाला दिसत असेल, हे बघा व्यवस्थित आपण इथे रिंग बसवून घेतलेला आहे। सुरुवात करण्यासाठी जरीचा थ्रेड, 24 नंबर सुई, कटर, पेन्सिल, स्केल। सुरुवात करण्यासाठी मी आधी स्केल घेणार आहे, कारण सुरुवातीला आपल्याला पेन शिकावी लागते। ही स्केल घेतलेली आहे आणि पेन्सिल। आधी आपण शिकणार आहोत चैन
स्टिच. दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित ही लाईन. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो जरीचा थ्रेड आहे याला अशी आपल्याला गाठ मारता येते. जसं आपण कॉटन थ्रेड जो असतो आपल्याला असं गुंडाळून, बोटाला गुंडाळून गाठ मारता येते, पण याचं तसं होत नाही. तर याची गाठ कशी मारायची हे बघा, की जेणेकरून आपण जे साखळी घेणार तर वरून म्हणजे असं हा जी त्याची गाठ असते ती सुटायला नको म्हणून. हे बघा, तर आपण गाठ कशी घ्यायची, मी असे बघा, हा जो बोट आहे तो मी असा पकडला इथे. हे बघा, हा असा केला अंगठ्याजवळचा बोट, आणि त्याच्यातून मी हा जो जरीचा थ्रेड आहे हे बघा, तिघं बोटांमध्ये मी हे बघा, तिघं बोटांमध्ये मी असं 3दा हे फिरून घेतलेलं आहे. 3दा फिरून झाल्यानंतर मी इथे सोडलेलं आहे. असं याला गोल गोल फिरवायचं. गोल फिरून झाल्यानंतर मग इथे गाठ लावायची. म्हणजे आपली गाठ व्यवस्थित बसते. डबल गाठ लावायची, जेणेकरून कपड्यातून बाहेर आपला हे थ्रेडचा धागा निघणार नाही. इथे मी गाठ मारून घेतलेली आहे. आणि जो हे बघा असं खेचून घ्यायचं, हे ना असं खेचून घ्यायचं. खेचल्यानंतर आपण कटरने कापून घेतलेला आहे. सुरुवात करण्यासाठी हा जो थ्रेड आहे मी असा खाली ठेवणार आहे. तुम्हाला दिसत असेल कारण मी हा जो कपडा आहे अगदी ट्रान्सपरंट कपडा घेतलेला आहे. हे बघा, मी हा जरीचा थ्रेड इथे खाली ठेवला, दिसते ना तुम्हाला, इथं खाली ठेवला. खाली ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा. आधी मी डाव्या हातात अंगठ्याजवळचा जो हा बोट आहे इथून मी मागून असा धागा घेतलेला आहे आणि असं पकडलेला आहे. हे बघा, आणि हा थ्रेड मी असं खाली घेणार आहे आणि हा हातसुद्धा मी खाली ठेवलेला आहे. हे बघा, दिसतंय ना. आता खालचा धागा आपण कसा काढायचा, सुई घेऊया. कारण याचं जे टोक असतं ना खूप बारीक असतं आणि याला जे टोपण दिलेलं असतं ते पाठी लावून घ्यायचं, म्हणजे मागच्या भागाला लावून घ्यायचं. कारण व्यवस्थित सांभाळून या सुईचा वापर करायचा. आता मी हा हात बघा खाली माझा मी आहे तसंच, जसं मी तुम्हाला आधी दाखवलं कसं घेतलेलं आहे. मी अंगठ्या बाजूचा जो बोट आहे त्याच्यामधून मी त्याच्या मागून मी धागा आतमध्ये घेतलेला आहे आणि ह्या पुढच्या दोघं बोट हा जो तिसरा बोट आहे त्याच्यात आणि अंगठ्यामध्ये पकडून ठेवलेला आहे. हे बघा, आता इथून सुरुवात करायची आपल्याला. ही सुई अशी खाली टाकायची आणि जो आपल्या हातातला धागा आहे असा वरती खेचायचा. बघितला, हा वरती आला. वरती आल्यानंतर हे बघा दिसते ना तुम्हाला व्यवस्थित. तर हा धागा मी पुन्हा इथे त्याच धाग्यामधून मी खालचा पुन्हा धागा म्हणजे पुन्हा मी इथे अशी साखळी वर काढणार आहे. म्हणजे याच्यातूनच काय करणार आपण, हा असा धागा मी वरती काढला. पुन्हा आपण इथे खाली टाकायची सुई. खाली सुई टाकल्यानंतर खालचा धागा हातात, हा जो धागा आहे ना खालचा हातातच धरून ठेवायचा, म्हणजे बोटांमध्ये धरून ठेवायचा. हे बघा, अशी सुई फिरवायची. जे आतली साखळी जेव्हा आपण काढतो ना बाहेर याच्यातून,
या ज्या वरच्या साकडीमधून जर आपण साकडी काढली खालची, ह्या वरच्या साकडीमधून आपण हा खालचा जो दोरा असतो म्हणजे जो खालचा थ्रेड असतो तो असा काढायचा आणि हे याच्यातून हे असं व्यवस्थित असं साकडी तयार करत जायची. याच्यातून काढली, पुन्हा खाली सुई टाकली, पुन्हा आपण खालून ह्या थ्रेड हा खालचा थ्रेड घेतला. हे बघा लाईन काढून मग आपण असं साकडी घेतली ना तर आपली साकडी अगदी सरळ तयार होत जाते. दिसते तुम्हाला कशी आपली साकडी तयार होत जाते. मी या साकडीच्या बाजूला पुन्हा तुम्हाला साकडी तयार करून दाखवते आणि तेवढीच लाईन मी इथे आखून घेतलेली आहे. असं धागा फिरवायचा आणि सुई अशी फिरवून घ्यायची म्हणजे पटकन आपला हा खालचा थ्रेड व्यवस्थित निघतो. सुईमधून धागा निघाला ना तर काही हरकत नाही, असं त्याला व्यवस्थित असं खेचून आतमध्ये टाकून घ्यायचा. कारण ही साकडी तयार करताना कला सुई फिरवायची आहे. सुई जर आपल्याला व्यवस्थित फिरवता आली तर आपण वर्क लवकर शिकतो. साकडी स्टिचमध्ये उलटी स्टिच सुद्धा असते. आपली दुसरी लाईन सुद्धा मी कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपण इथपर्यंत साकडी विणून घेतलेली आहे. आता इथे गाठ कशी लावायची, थ्रेड काढायचा नाही, हा इथूनच मागून धागा खेचून घ्यायचा आणि खाली ओढून घ्यायचा. हा म्हणजे आपली गाठ तयार होते. हे बघा, ते गाठ तयार झाली म्हणजे गाठ व्यवस्थित तिथे फिट्ट बसली. आता हे कटिंग करून घेऊया खालून. बघा इथे मी तुम्हाला या 2 साकड्या तयार करून दाखवलेल्या आहेत. म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही हे इथपर्यंत सुद्धा अशी चेन अशी वर्क करू शकता.
दिसलं का तुम्हाला व्यवस्थित आपण कशा पद्धतीने साकडी स्टिच इथे घेतलेली आहे. आपल्या दुसऱ्या भागात आपण काय शिकलो, चेन स्टिच.